काशीनाथ पवार आणि त्यांच्या साथीला संतोष सूर्यवंशी. येस, सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू राऊंड द विकेटने तुषार शेवाळे. पहिला चेंडू तुषार शेवाळे यांचा शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न वर्तुळाच्या आतमध्ये आहे. मिड विकेट मयूर. धाव प्राप्त होणार नाहीये. वेताळनाथ स्पोर्ट्स अचरेवाडी टॉस जिंकला. कॅप्टनने सांगितलं मी गोलंदाजी करू. मयूर पवार कॅप्टन. कमी गतीने टाकलेला चेंडू स्लॉक स्वीप. संतोष सूर्यवंशी यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर खणखणीत वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव प्राप्त झाली नव्हती. त्यानंतर एक चांगला फटका. चौकार. संतोष सूर्यवंशी ग्रामदैवताई विठ्ठलदेवी चषक या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा खेळाडू आणि या टीम शिवगर्जना मिरासवाडी याचा खेळ चांगला राहिला होता. मॅच देखील चांगली होईल ही अपेक्षा आहे. हलक्यात बॅक टू द बॉलर. सन्मान दिला आहे चेंडूला. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट संतोष सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि हे चांगलं क्रिकेट आहे. चांगल्या चेंडूचा तुम्हाला सन्मान करता यायला पाहिजे. 3 चेंडूवर अवघ्या धावा झाल्या. 4 टू गो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गलीमध्ये स्लिपमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव प्राप्त होते. फुटवर्क होत नाही आहे संतोष सूर्यवंशी यांचं. कौतुक करेन मी तुषार शेवाळे. पहिल्या 4 चेंडूवर त्यांनी धावा खर्च केल्यात अवघ्या 5. 1 चौकार आला आणि त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी. श्री वाघसाई देवी चषक 2025 आपण थरार पाहतोय. 2 दिवसीय स्पर्धा आणि आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. कोण होईल चॅम्पियन? कडवे फेअरलेस कडवे, SCT मानाईनगर, वन साईड जिवाळा आणि चौथा कोण? हे आता संकेत सांगू शकतो आपल्याला भविष्यवाणी करून, परंतु याचं उत्तर आपल्याला या काही मॅचेस नंतर प्राप्त होईल. 1 टू गो. कमी गतीने टाकलेला चेंडू लोअर फुल टॉस चुकी करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर एकचा क्षेत्ररक्षक डीपला आहे. बॅकअप 2 धावेचा प्रयत्न करतील संतोष सूर्यवंशी आणि 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेने पहिल्या पंचमचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर या 2 धावेच्या मदतीने 7. सत्यजित आचरे षटक क्रमांक 2 साठी आले. 36 जर्सी क्रमांक सत्यजित आचरे यांच्यावर विश्वास दाखवला. क्षेत्ररक्षण विखुरलं गेले. समोर KP काशीनाथ पवार. पहिला चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. खूप कमी वेळा क्रिकेटमध्ये हा फटका आपण पाहतो. 1 धाव प्राप्त होईल. हेलिकॉप्टर तर खूप पाहिले असतील, परंतु कव्हर्सला हेलिकॉप्टर खेळणं हे खेळाडूचं कौशल्य दिसतं, त्या खेळाडूचा सराव दिसतो, त्या खेळाडूची प्रतिभा दिसते. आणि KP एक प्रतिभा संपन्न खेळाडू आहेत. समोर सत्यजित आचरे. बॅकवर्डला जाऊन खेळायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगाने येण्यापूर्वी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक गेलाय. 1 धाव प्राप्त होईल. मी कौतुक करेन टीम वेताळनाथ स्पोर्ट्स अचरेवाडी. चांगली गोलंदाजी अद्याप या मॅचमध्ये केली आहे. 1 चौकार आला, परंतु धावांचा वेग आहे ना तो कुठेतरी रोखलाय. 9 धावा. धावा कराव्या लागतील संतोष सूर्यवंशी यांना. विकेट काढण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळत नाहीये. टायमिंगसाठी संघर्ष करतायत संतोष सूर्यवंशी. एकाने सोडला, दुसऱ्याने बॅकअप दिलाय. हे क्रिकेट आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीमवर्क.
तो मात्र तुम्हाला करावं लागतं. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केपी यांचा, गॅपमध्ये फटका खेळलाय. काऊ कॉर्नरवरून वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. तुषार शेवाळे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. हे क्रिकेट आहे पहा, ज्या प्रकारे ते वेगाने चेंडूवर गेले आपल्या डाव्या बाजूला, त्यानंतर अवघी एक धाव प्राप्त केली जाते. येस, आणि PTPL या वर्षीचा बेस्ट बॉलर आहे आणि प्रशांत बोत्रे आणि त्यांची जोडी खूप गाजली होती. आणि अशा गोष्टी सांगणं महत्त्वाचं असतं, म्हणून बोलतात ना की बोलके खेळाडू पाहिजेत आमच्या बाजूबाजूला. फुललेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रेंच्या भेटीला संतोष भरत सूर्यवंशी यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. श्री साई ऑप्टिक्सचा षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आमचा कॅमेरा 4K NX200 नाद करते काय, असे चेंडू टिपावेच लागतात आणि प्रक्षेपण करावंच लागतं. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 17 रन्स ऑन बोर्ड. खूप जास्त वेळ तुम्ही संतोष सूर्यवंशी यांना शांत ठेवू शकत नाही आणि खासियत आहे त्यांची. पहिल्या 10 चेंडूवर धावा आल्यात फक्त 17. मयूर बोत्रे आलेत तिसऱ्या पंचमसाठी. मयूर बोत्रे समोर केपी स्वतः संघाचे कर्णधार आहेत. 17 धावा धाव फलकावर, 17 रन्स ऑन बोर्ड. पहिला चेंडू स्लॉक स्वीप. केपी काशीनाथ पवार ब्रँडेड स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. श्री वाघजाई देवी चषक षटकार. या 6 धावेने मात्र स्वागत केलंय मयूर बोत्रे यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर 23. पहिल्या 9 चेंडूमध्ये जो धावसंख्येचा वेग ना, पाचच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. हे क्रिकेट आहे. या मॅचची रंगतता हीच आहे, या क्रिकेटच्या खेळाची मजा हीच आहे. पुढे सचावून खेळायचा प्रयत्न, चांगला ऑफ ब्रेक. फलंदाजाला संभ्रमात पाडलं होतं, परंतु ST रक्षकाने चांगले काम केले. अमित बोत्रे. धाव प्राप्त होत नाहीये. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. फक्त चेंडूकडे पाहत राहावं लागेल. चेंडू मुख्य व्यासपीठाच्या वरून सीमारेषा पार. श्री साई ऑप्टिक्स धमाका येतोय षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 29. काय बॅटिंग करतायत केपी आणि त्यांच्या साथीला संतोष सूर्यवंशी. 6-0-6. या 3 चेंडूवर धावा झाल्यात 12. या सुरेश दादा, काल तुम्ही जेवढं चांगलं काम केलं त्याची अपेक्षा आज देखील. शफल होऊन विकेट करण्याचा प्रयत्न. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. टायमिंग जुळलं नाहीये. डीप स्क्वेअर लेगला चांगला झेल. इथे मात्र डीपला जातोय. विकेटचं होईल पतन. पंकज शेवाळे आणि डीपला झेल आणि परतावं लागेल केपीला. केपी पास झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी रोहित सूर्यवंशी आलेत. रोहित सूर्यवंशी. रोहित बॅटिंग तशी करावी लागेल हिटमॅन सारखी. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा चेंडू खाली आणि चेंडू अगदी बाहेर. फ्री होम डिलिव्हरी झाली का हे बघायचं आहे. या शहानिशा केली जाईल आणि होय, फ्री होम डिलिव्हरी झेल अगदी 6 धावांसाठी. का फटका सजवला रोहित सूर्यवंशी. पहिला चेंडू चुकी झाली आहे. लॉंग ऑफला तैनात होते विजय माने आणि टीमची धावसंख्या धावफलकावर 35. आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मोये मोये. तुम्हाला सीमारेषा कुठे आहे, सीमारेषेची लाईन कुठे आहे हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. 35 रन्स ऑन बोर्ड.
सागर माने अंतिम षटकासाठी आलेत. सुनील गावस्कर सर नेहमी म्हणतात फलंदाजाला त्याचा ऑफ स्टंप आणि क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला बाउंड्री लाईन हे माहीत असणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात कारण क्रिकेट हा गेम प्रेझेन्स ऑफ माइंड्स आहे. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक. सागर मानेचा पहिला चेंडू खेळले नाही आहेत म्हणजे हा डेलिब्रेट असेल. धाव तर प्राप्त होऊच शकत नाही कारण तुम्ही फटका खेळण्याचा कोणताही पवित्रा घेतला नाही आहे. डॉट बॉल. एक मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे इथून शिवगर्जना मिरासवाडी. दुसऱ्या बाजूला धावा रोकायच्या दसरेवाडीला. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. खराब दिशा, खराब लाईन. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव सोडली जाते टीमच्या धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या 1ने पुढे जात असताना 36. कालपासून सुरेश दादांचं देखील खूप चांगलं योगदान राहिलं आहे ॲज अ स्कोरर. प्रत्येक गोष्टीकडे चांगलं लक्ष देत असताना. खराब गोलंदाजी. दिशा भरकटली जाते. गोलंदाज सागर माने. सागर मानेनं कोणीतरी जाऊन सांगा की 3 स्टंपमध्ये चेंडू टाकायचा आहे तर टाकावी लागेल. तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण या मॅचमध्ये तुम्ही खूप महत्त्वाचा सामना खेळताय आणि समोर देखील चांगला संघ आहे. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक ऑन द रिक्स. संतोष सूर्यवंशी पेटंट स्ट्रोक. टीम मिरासवाडी साठी येतोय बिग ब्लास्ट साई ऑप्टिक्स. षटकार. काय फटका सजवलाय आणि हिमांशू नवसरे यांचं स्वागत करणारा एक धमाका येतोय. षटकार. काय नेत्र दीपक फटका. हा पहा रेपले तुमच्या समोर. या खेळाडूचा दर्जा लाजवाब आहे आणि अशा प्रकारचे फटके देखील प्रेक्षकांना खुश करतात. सागर माने यांच्यावर आक्रमण केलं जात आहे. 43 धावा धाव फलकावर. 43 रन्स ऑन बोर्ड. आज संपूर्ण घोषटवाडी च्या ग्रामस्थ आणि वाघजाई देवी स्पोर्ट्स घोषटवाडीचे सर्व खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेतली आणि हे क्रिकेट आहे. आयोजन करणं सोपं नसतं. कमी गतीने टाकलेला चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये खेळलाय. कॅच इज द कॉल. संतोष सूर्यवंशी यांना शेवटी बाद करण्यामध्ये आलंय यश. सागर माने यांनी केलंय संतोष सूर्यवंशी यांना झेलबाद. अद्याप या षटकामध्ये या चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2-3 चेंडूंचा खेळ झालाय. नवीन फलंदाज किरण सूर्यवंशी. ज्या खेळाडूच्या नावामध्ये रन आहेत ना त्याला आता धावा बनवायच्या आहेत किरणला कारण 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. 50 पार करेल का टीम शिवगर्जना मिरासवाडी. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न किरण सूर्यवंशी यांचा डीपला आहे. प्रोटेक्शन. एक धाव प्राप्त केली जाईल. जोडीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. फेकी खराब. तेरीचा प्रयत्न केलाय. तिसरी धाव देखील इथे प्राप्त करण्याचा प्रयत्न. थ्रो इथे देखील खराब केलाय. असं होत नाहीये परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात किरण सूर्यवंशी यांना परतावं लागेल. विकेटचं होईल पतन. टीम शिवगर्जना मिरासवाडी 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. 45 धावा. वेलकम पप्पू पाटील मुकादम यांचं शुभागमन झालंय. जय श्रीराम. वेलकम सचिन देसाई साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जय श्रीराम मुकादम. सचिन देसाई साहेब यांचं देखील शुभागमन. टीमची धावसंख्या धाव फलकावर 45. 45. 1 to go. शेवटचा चेंडू शेष. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चॉप केलाय. 1 धाव प्राप्त होईल. पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवगर्जना मिरासवाडी टीमची धावसंख्या धावफलकावर 46 आणि 47 धावांचं लक्ष असेल. श्री वेताळनाथ स्पोर्ट्स अचरेवाडी 47 रन्स टू विन.
श्री वाघजाई देवी चषक 2025 या स्पर्धेच्या दरम्यान सन्माननीय इंदुमती पवार श्री साई ऑप्टिक्सचे सर्वेसर्वा साई ऑप्टिक्सच्या मालकीन यांचं शुभागमन झालं या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ज्या प्रकारे त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. संकेत कुराडे त्यांच्या बरोबरीने आणि अगदी श्री साई ऑप्टिक्स घनसोली सेक्टर 3 इथे मात्र आपल्याला शॉप पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून सातत्याने स्पेशल ऑफर देखील आपल्याला पाहायला मिळतात. सध्या 50% डिस्काउंट आहे ब्रँडेड ग्लासेसवर आणि वॉन ब्ल्यू ब्लॉक लेन्सवरती. त्यामुळे निश्चितच तुम्ही श्री साई ऑप्टिक्स या शॉपला भेट द्या, कारण प्रत्येक प्रकारच्या ऑल टाईप ऑफ फ्रेम्स, सनग्लासेस, कॉन्टॅक्ट लेन्स आणि त्या देखील ब्रँडेड तुम्हाला त्या शॉपमध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून मी सन्माननीय इंदुमती पवार या ताईंचं मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि पहा सध्या महिला देखील क्रिकेटपासून दूर नाही आहेत. पाठच्याच आठवड्यामध्ये भारतीय महिलांनी विश्वचषक जिंकला, परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये आता भारतीय महिला या अग्रेसर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण हा क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला वेळ लावणारा आहे. मग त्यामुळे महिला देखील कशा पाठीमागे असतील. डी वाय पाटीलमध्ये झालेली ती अंतिम लढत भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाला जे पराभूत केलं आणि पहिला विश्वचषक जिंकला. मी इंदुमतीताई पवार यांचा मनापासून सहर्ष स्वागत करत आहे श्री वाघजाई देवी चषक 2025 मध्ये. वेलकम, सुस्वागतम. चेंडूचा बॉक्स द्या प्लीज. त्याच दरम्यान आदरणीय श्री राजशेखर गोंडी साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. श्री वाघजाई देवी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू अप्पर कट, शॉर्ट ऑफ द आफ्टरनून, लास्ट जवाब स्ट्रोक. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. तुषार शेवाळे यांच्या बॅटमधून अप्रतिम फटका, चौकार. काय फटका सजवलाय. डोळ्यांचं पान फेडणारा तुषार शेवाळे यांचा फटका. आणि ज्या वेळेला एखादा खेळाडू असा पहिल्या चेंडूवर फटका खेळतो, प्रेक्षक देखील खुश होतात. त्या प्रकारचा फटका. तुषार शेवाळे त्यांच्या साथीला विजय माने ने पहिलं षटक घेऊन रोहित सूर्यवंशी. मॅचला मजा येईल, कारण 45चा पाठलाग करते. 47 करायचे आहेत आचरेवाडीला. 47 रन्स टू विन. या चेंडूला सन्मान दिला आहे. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली होती. धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. कमबॅक करणारा चेंडू गोलंदाज रोहित सूर्यवंशी. डॉट बॉल. स्लॉक स्वीपचा फटका तुषार करतोय. या मॅच मध्ये हुशार फलंदाजी तुषार शेवाळे. ब्रँडेड स्ट्रोक श्री साई ऑप्टिक्स. षटकार. काय फटका सजवला जातोय. कमालीचं टायमिंग. दर्जेदार फलंदाजी, तंत्रशुद्ध फलंदाजी कशी करावी. तुषार शेवाळे या वर्षी
PTPLचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि काय लाजवाब फटकेबाजी मैदानामध्ये. हा पहा रिप्ले तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे या ओमसाई MTC या वाणीच्या माध्यमातून 10 धावा धाव फलकावर. पहिल्या चेंडूवर चौकार, क्रिकेटचा पुस्तकी फटका, त्यानंतर डॉट बॉल आणि त्या तिसऱ्या चेंडूवर स्लॉक स्वीप. म्हणजे टीम श्री वेताळनाथ स्पोर्ट्स अचरेवाडी मॅच सोडणार नाही आहे, मॅच शेवटपर्यंत जाईल. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 47 करते पाठलाग अचरेवाडी. 10 झाल्यात, अजून 37 करायचे आहेत. मिडल अँड लेग समोरचा चेंडू, कॅच इज द कॉल. क्षेत्ररक्षक तैनात होते, जाळं विणलं होतं. हा ट्रॅप होता तुषार शेवाळे यांच्यासाठी. आणि संतोष सूर्यवंशी डीप मिड विकेटला तैनात, चुकी करत नाही आहेत. पहिला धक्का टीम वेताळनाथ अचरेवाडीला. तुषार शेवाळे झेलबाद. चांगली बाब गोलंदाजी करत असताना रोहित सूर्यवंशी यांची की 10 धावा आल्या 3 चेंडूवर, परंतु आपला टप्पा सोडला नाही आहे. आणि क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असा टप्पा तुमचा खूप महत्त्वाचा. पंकज शेवाळे क्रमांक 3 वर आलेत. पंकज शेवाळे त्यांच्या साथीला आहेत विजय शेवाळे. ही जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना धावा 47 करायच्या आहेत, परंतु कठीण नसेल हे लक्ष. शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडूला वळवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न होत असताना दुसरी धाव देखील प्राप्त केली जाते. या 2 धावा मात्र रोखू शकत नाही आहेत क्षेत्ररक्षक. या 2 धावा प्राप्त होत आहेत आणि पहिल्या पंचमचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 12, आता 15 मध्ये करायची आहेत 35. नेक्स्ट मॅच गुलमोहर बोत्रेवाडी. आपण सज्ज राहा. विजयी संघ विपक्ष गुलमोहर बोत्रेवाडी ही मॅच असेल. मध्ये आता 35 करायचे आहेत ना, तर कुठेतरी या दोन्हीपैकी एका खेळाडूला आक्रमण करावं लागेल. गणेश सूर्यवंशी शिवगर्जना मिरासवाडी या टीमचा. ईशांत शर्मा एक उंचपुरा गोलंदाज. पाठच्या रविवारी देखील चांगली गोलंदाजी केली होती गणेश सूर्यवंशी यांनी. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिलाय. वेल लेफ्ट, वाईड बॉल. पुन्हा टाकावा लागेल. लाईन आणि लेंथ खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. तुम्ही ज्यावेळेला गोलंदाजी करता तो टप्पा मात्र अचूक ठेवावा लागेल, कारण समोर बोडा फटका खेळायचा प्रयत्न. विजय माने यांचा 1 धाव प्राप्त होईल स्लिपमध्ये. विजय माने यांचं खातं उघडलं जात आहे. 1 सिंगल धाव. सुरुवात चांगली झाली होती ज्या प्रकारे तुषार शेवाळेने फलंदाजी केली होती, कारण हा देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न गलीमध्ये. 1 धाव प्राप्त होईल. 1 सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. आज या श्री वाघजाई देवी चषकाचा अंतिम दिवस आहे. कोण होईल चॅम्पियन आणि कोण असेल प्लेअर ऑफ द सिरीज हे देखील पाहायचं आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला यॉर्कर. 1 धाव इथे मात्र प्राप्त होत असताना दोन्ही बॅटरला 1 सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 16 धावा. नवलाई स्फोट जिंती अगदी या स्पर्धेमध्ये अपयश आल्यानंतर मात्र जात असताना खूप चुका झाल्यात निश्चितच, परंतु त्या चुकांचा अभ्यास करावा लागेल, कारण क्रिकेट हा पराभवातून शिकण्यासारखा खेळ असतो आणि हा पराभव तुम्हाला खूप काही शिकून जाईल. कुठेतरी या धावसंख्येला जो आळा घातलाय ना, त्याला आता गती द्यावी लागेल. वेलकम कावळ्या. कावळ्याचे टॅटू, कावळ्याचा हात. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय.
सागर सूर्यवंशी आणि डीपलाय झेल पडतावं लागेल बॅटरला. विजय माने झेलबाद. 17 धावा धावसंख्या पाहू शकता आपण धाव फलकावर. 17 रन्स ऑन बोर्ड. साई ऑप्टिक्स घनसोली सेक्टर 3 मध्ये आपलं शॉप आहे. निश्चितच तुम्हाला जर फ्रेम्स हवे असतील, ब्रँडेड सनग्लासेस हवे असतील, कॉन्टॅक्ट लेन्स हवे असतील आणि सध्या 50% डिस्काउंट देखील आहे ब्रँडेड सनग्लासेसवर, निश्चित भेट द्या. सौ इंदुमतीताई पवार साई ऑप्टिक्सच्या सर्वा या देखील मॅचचा आनंद घेत असताना आणि त्यांना देखील क्रिकेटची आवड आहे, त्यामुळे RSC गोटिवलीच्या मैदानामध्ये श्री वागजाई चषकामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. स्ट्रेट ड्राईव्ह व्ही शेपमध्ये फटका खेळला आहे. जमीन लगत एक धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न इथे होत असताना क्षेत्ररक्षण खराब होत आहे, त्याचा फायदा घेतला जातोय. राजेश सूर्यवंशी होते लॉंगॉनला, चुकी झाली, त्याचा फायदा घेतला दोन्ही बॅटरने. नवीन फलंदाज मयूर बोत्रे आणि त्यांच्या साथीला आहेत पंकज शेवाळे. 5 चेंडूंचा पंचमचं षटक. बिघड करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलं नाहीये. राजेश सूर्यवंशी इथे मात्र चुकी करत नाहीयेत. एक गोलंदाज पंचम म्हणजे 5 चेंडू टाकू शकतो आणि या क्रिकेटचं वेगळं रूप, वेगळं स्वरूप, या क्रिकेटचा वेगळा थरार, हा क्रिकेटची वेगळी रंगत, वेगळी मजा. टेनिस बॉल क्रिकेटची वेगळी दुनियादारी आहे. नवीन फलंदाज सागर माने क्रमांक 5 वर धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 17. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 2. अजून 30 धावांची गरज आहे विजयासाठी. वेताळनाथ स्पोर्ट्स अचरेवाडी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, झेलची संधी असेल. राजेश सूर्यवंशी सलगचा दुसरा झेल टिपतायत या षटकामध्ये. इथे मात्र ब्रेस पूर्ण केलंय गोलंदाज निलेश सूर्यवंशी यांनी. तुम्ही पाठच्या फटक्याचा रिप्ले पाहत नव्हतात तर तुम्ही हा नवीन चेंडू होता, नवीन फलंदाज होता. लॉंगॉनला राजेश सूर्यवंशी, तोच गोलंदाज, तो क्षेत्ररक्षक. विकेट अटॅकच्या उंबरट्यावर गोलंदाज निलेश सूर्यवंशी. अमित बोत्रे न्यू बॅटर. मॅच आता कुठेतरी हातातून निष्ठच चालली आहे अचरेवाडी या संघाच्या, परंतु विकेट हॅट्रिकची संधी आहे निलेश सूर्यवंशी यांना. प्राप्त होईल का? शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फक्त ऑन साईडला दिशा दिली, एक धाव प्राप्त केली जाते. आज सकाळी संस्कार मोहिते यांनी विकेट हॅट्रिक प्राप्त केली, जे वन साईड जिवाळ्याचे खेळाडू आहेत. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. चांगला ऑन ड्राईव्ह, एक धाव प्राप्त होईल. डीपला आहे स्क्वेअरला एक. दुहेरीचा प्रयत्न होत असताना दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. फेकी खराब, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांना होतोय. 2 धावा प्राप्त होत आहेत. वेलकम टीम VSS सनबूर. टीम बोत्रेवाडी आपण सज्ज राहा. कॅप्टन विजयी संघासोबत आपला सामना आहे. 22वा धाव फलकावर 22. आता 5 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी धावा 25. 5-25. 5 षटकार पाहिजेत. बरं, सूर्यवंशी या गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना वेलकम ऋषाली. सुरेश कुराडे ही आमची जिजाऊची लेख देखील या मॅचमध्ये उपस्थित आहे आणि सुरेश दादा आमच्या बाजूला बसलेत, म्हणजे पप्पांना बघायला आले कदाचित. स्लॉक स्वीप, चेंडू हवेत खेळलाय, गॅपमध्ये फटका, 1 बाउन्स ओव्हर द रोप. रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावा ॲड करा. येतोय श्री साई ऑप्टिक्स चौकार. ऋषाली 4थीला आहे आणि तिला देखील कदाचित क्रिकेटची आवड निर्माण व्हावी, कारण सध्या भारतात महिलांच्या क्रिकेटचं खूप जे वारं वाहत आहे. त्यासाठी त्या आपल्या महिलांनी जो खेळ केला ना तो खूप मोठा आहे. लाजवाब खेळ करून, प्रचंड मेहनत करून
विश्वचषक जिंकला आणि ते मात्र काठी काढली आहे आणि सामना आता पूर्णपणे शिवगर्जना मिरासवाडीच्या दृष्टिकोनातून सोप्पा झालाय. सध्या जसा विश्वचषक जिंकला सुरेशदादा महिलांनी, सगळ्यांनी चर्चा केली की त्यांना करोडोचे बक्षीस मिळाले, परंतु सुरुवातीचा कालखंड 1976-77 साली त्या महिला क्रिकेटर स्वतःच्या पैशाने क्रिकेट खेळायच्या. ट्रॅव्हलिंगचा स्वतःचा खर्च, बॅटचा स्वतःचा खर्च, राहण्याचा स्वतःचा खर्च आणि फक्त त्यांची आवड म्हणून पैसे काही नव्हते मिळायचे. परंतु मंदिरा बेदी यांनी घेतलेला पुढाकार, त्यानंतर मात्र महिला क्रिकेटमध्ये आलेलं ते वेगळं स्वरूप, स्पॉन्सर्स मिळाले. परंतु प्रचंड मेहनत सुरुवातीला महिलांनी घेतले, त्या सगळ्या महिलांचं कौतुक, विशेष धन्यवाद. बुंदात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉल. आणि आज फक्त क्रिकेटमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत. अगदी आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्या देखील एक महिला आहेत आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला खूप मोठ्या प्रमाणात आपलं काम करत आहेत. हा देखील डाऊन द लेग साईड, व्हाईट बॉल, अवांतर चेंडू, एक अतिरिक्त धाव, व्हाईट +1, यस पंच 2 धावा. बीमर, एस नो +1, 2 अवांतर धावा. पंच महेंद्र सरांचा इशारा येतोय. फ्री हिट. सामना आता औपचारिकता शेष आहे. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला दिशा दिली, डीपला आहे, स्क्वेअर लेग, 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न टीम वेताळनाथ स्पोर्ट्स अस्त्रेवाडी. सामना जिंकला आहे शिवगर्जना मिरासवाडी शिळ. अभिनंदन, वेल प्लेड. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच संतोष सूर्यवंशी ठरतायत सामनावीराचे मानकरी. चला टॉससाठी या. गुलमोहर बोत्रेवाडी कॅप्टन, शिवगर्जना मिरासवाडी कॅप्टन आपण या. चला प्लीज फास्ट या, टॉस करणार आहोत आपण. कॅप्टन या.